हा, जय गुरु. हा, जय गुरु हा. जय गुरु. कोणी शेअर करेल का? आहेत का कोणी? रवी, कोणी शेअर करता येईल का डॉक्युमेंट? कारण मला पॉसिबल नाही. हा. तेच मी पण आता ड्रॉप होईल. पुन्हा आपलं दीपाली, हा मनीषा सर, तुम्ही ड्रॉप आम्ही बघू. हा, बघाल ना? हा, चालेल. मी ड्रॉप होतो मी. आणि नाही, ड्रॉप होऊन चालणार नाही ना, रेकॉर्डिंग करायचंय ना उन्नती. हॅलो. हा, म्हणजे तुम्ही चालू ठेवा आणि तुम्ही जा असं म्हणते. हा हा हा, म्हणजे मी म्यूट करतो स्वतः. हा हा हा. हा, आणि तुम्ही मी जातो. हा. आहे का कोणी ज्यांना करता येईल का शेअर? उन्नती, मी ना मोबाईल वरून जॉईन केलंय. माझा पण तोच प्रॉब्लेम झालाय. मी पण मोबाईल वर नाही. कोण आहे का? रवींद्र भाऊ करतात ना जनरली. रवींद्र, जमेल का? मोबाईलवरच आहे मी पण मोबाईलवरच आहे. अरे, पंचायतच आहे मग. दीपाली प्रसाद परांजपे. नाही, मीच मोबाईल वर आहे. अच्छा, एक तू मिनिट मोबाईलवर आहे. प्रसाद. बघते मी. ओपन करून मोबाईल वरून जमलं तर करते. माझं काय ते वर्ड डॉक्युमेंट दिलंय, ते ओपन नाही होते मोबाईलवर. हा कोविडचा क्लास आहे का? हो हो, ओ कोविडचा आहे. सॉरी, हो, मग मी कोविडचं चुकून आहे. जॉईन झालोय, सॉरी. हा, ओके. नो प्रॉब्लेम. तरीच मी विचार करते. नाही, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. नो प्रॉब्लेम. उषाताई, तुम्हाला येईल का करता? विद्या पण नाही तर तुम्ही पण आहे, बाकी कोणीच नाही झालंय जॉईन. मी एकदम अनाडी आहे या बाबतीत. मला टेक्निकलचं काही कळत नाही. मग एक काम करू, आपण ना विदाउट शेअरिंग चालू करून देऊ. ज्यांना जमेल तेवढ्यांना अर्थ श्लोक सांगा आणि अर्थ सांगा. मी 8:30 वाजता माझ्या मुलाचा क्लास संपेल तेव्हा मी ऑनलाईन येईन, तेव्हा शेअर कर. अच्छा, म्हणजे मग ते आपण ते हेच घ्यायचंय ना, दुष्यंत शकुंतला. ना ते शेअर हो. करण्याच्या ह्याच्यात माझं हे गेलं. एक मिनिट. डॉक्युमेंट ट्राय करतेय मी मोबाईल वरून. एक मिनिट. ठीक आहे, आपल्याकडे पुस्तक पण आहे ना, पुस्तकात बघून हो, करू. पुस्तक आहे, पुस्तकात बघून करूया ना, तेच तर. म्हणजे ते, उषाताई, तुम्ही रीड करा ना पुढचं. हो, मी वाचते. आता आपण मागच्या वेळेला सरांनी ते राजा म्हणतो तिथपर्यंत घेतलं होतं, आत्मगतम. हा, हे आता अनुसूया. पाठ 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 कुठला आहे हा? हा, हे हा भाग 14वा भाग दंड आहे. शकुंतला, दुष्यंत शकुंतला. भाग 7 आहे ना? हो, किती भाग पाठ 7, आहे? 14. 14. हा, शकुंतला, ओके. झालं का दुष्यंत, ग? योग. शेअर हा, झालंय हे बघा, का? आलं आलं की ह्यांनी हो हो, आलं आलं. आलं आलं. अरे वा, व्हेरी गुड. एक मिनिट. कोणी कुठल्या केलं हे ह्याच्यावर प्रयत्न? होतं आपण? हा, मी केलंय. थांब एक मिनिट. सनाथा काहीतरी ते वाक्यामध्ये होतो ना आपण. नाही, हो अनुसूया बरोबर बरोबर. राजा. हा, सनाथा इदानीं धर्मचारिणः. आता ते वाक्य सुरू करायचंय आपण. हा, हला शकुंतला झालं. अहो अनसूये सखी हे पण झालं. राजाचं पण झालं. प्रथम हा, सनाथा आहे बघ. हे 1 2 3 4 5 हो 5वं आहे वरचं. अनुसूया सनाथा हो. इदानीं धर्म. हा, तर त्याच्यामध्ये हिंदी अर्थ काय दिलाय? धर्म धर्म का आचरण करने वाले तपस्वी लोग
अब सनाथ हो गए, शकुंतला श्रृंगार की लज्जा का अभिनय करती है. सनाथ म्हणजे काय? सनाथ सनाथ, म्हणजे ज्यांना अनाथ, नाथ अनाथ आहे च्या असे विरुद्ध ते. सनाथ. काय काय? अनाथ, ज्यांना अनाथ, नाथ आहे असा. हा म्हणजे म्हणजे अनाथच्या विरुद्ध सनाथ. तो म्हणतो ना की तुम्ही तुमच्या तपामध्ये काही विघ्न येत नाही ना, ते बघायला आलोय, मला पाठवलंय. म्हणजे त्यांचा कोणीतरी विचारणारा आहे म्हणून ते सनाथ झाले असं. हा म्हणजे तर धर्माने आचरण उषाताई, करणारे. हा. हा, याचा अन्वय असा होईल ना, हम्म. इदानीम धर्मचारिणः सनाथा भवेत असं काहीतरी होईल का? हा, भवंती. भवन्ति. हा. इदानीम धर्मचारिणः सनाथा तो कितवा श्लोक आहे, कितवा आहे? श्लोक नाहीये भवन्ति. हे. तुम्ही ना आता ह्याच्यावर दुसऱ्या पानावर जा आणि तिसरं. पेज खालून तिसरं नंबर बघा. आपल्या बुक मध्ये तर नाहीच 42 आहे ना. पान. आहे ना, 42 पान. 42. आणि खालून तिसरं आहे, अनुसूया. तिथं पान नंबर का दिलेला नाही? हो, 42. माझ्या याच्यावर पण पान नंबर आहे नाहीये. कोपऱ्यात आहे, आहे, कोपऱ्यात कोपऱ्यात आहे. आहे. हा, 43 बरोबर, पान. एकदम वरती आहे, वरती एकदम वरती. वरती लेफ्टला 43 पानावर कुठे आहे ते? 42 पानावर खालून तिसरा डायलॉग. 42. शृणोत्वार्य. आता 42 तर आचरण करणारे हा. आता सनाथ झाले असं झाले. काहीतरी आहे. आता धर्माचरण करणारे सनाथ झाले. आता सख्यो म्हणजे उभयोकार. त्यांना कोणीतरी त्राता आला. त्राता म्हणजे त्यांना करेक्ट, करेक्ट. कंसात लिहून ठेवू, पण त्यांना कोणीतरी त्राता मिळाला. स्थितित्वा. मी असं लिहिलंय, अनुसूया धर्माचरण करणारे आता सनाथ झालेत. शकुंतला शृंगाराने लज्जित होण्याचा अभिनय करते. हा. पुढचं घ्यायचं. हो हो. उभयोराकारं विदित्वा जनानीन्तकम्. उभय मला म्हणजे शकुंतला दोन. उभय यत्र तापहा उपकारम. तो भवेत्. उभयोः आकारं विदित्वा उभयो जनान्तिकम म्हणजे दोघीही लोकांकडे पाहून. उभयोः दोघही. हा. या दोन्ही सख्या म्हणतायत. दोनों सखी आहे ना, सख्यो आहे ना. आकार को जानकर हाथ से ओट कर. हला शकुंतले हे यद्यत नाही काय ग, यद्य अत्र अद्य तातः सन्निहितो सखी भवेत्. शकुंतले, जर आज पिताजी उपस्थित असते तर. हा, उपस्थित हो. दोन्ही ते वरच्याचा तुम्ही काय अर्थ घेतलात? उभयोः आकार असं विदित्वा आकारम जनान्तिकम्. म्हणजे काय आता पण, म्हणजे आपण काय अर्थ याच्यात घेतला? हिंदीत बघा ना काय दिलंय, दोनों राजा और शकुंतला के आकार को जानकर हाथ से ओट करके. म्हणजे आता शकुंतला इथे लज्जित झालेली आहे ना शृंगाराने, आणि राजाही तसाच झालेला आहे, तिच्याकडे आकर्षित झालेला आहे. म्हणजे आकार म्हणजे काय की इथे दोघांकडे पाहून सगळे असे हळूहळू बोलतात, आपल्या तोंडावर हात ठेवून असं. ते असे दोघी जणी राजा आणि शकुंतलेंकडे पाहून असं आहे. कुजबूज करतात हो. असं म्हणूया का आपण? इशारा करून. विदित्वाचा अर्थ विदित्वा. वद म्हणजे बोलणे ना, बोलून. वद म्हणजे बोलणे, कुजबुजता. दोघेही
आता इथे कुजबुजला. विदित्वा म्हणजे जानकर लिहिलंय, म्हणजे जाणून जाणून. हम्म. दोघी जणी राजा व शकुंतला यांच्याकडे पाहून, म्हणजे यांचे काय म्हणूया आपण, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून, यांच्याकडे पाहून म्हणूया फक्त, पाहून तोंडावर हात ठेवून म्हणजे एकमेकींशी बोलतात. कुजबुजतात. जनांतिकम सरांनी आपल्याला काय सांगितलं होतं? जनांतिकम म्हणजे दुसऱ्यांना ऐकू जाणार नाही असं बोलतात ना. म्हणजेच कुजबुज कुजबुज नाही. करतात. कुजबुज करतात, बरोबर. तर यद्य अत्र ला शकुंतले, हा, यद्य अत्र अद्य ते तातः डॉक्युमेंट थोडं सन्निहितो. झूम इन कर ना, ओके, एक मिनिट. झूम होतं ना, आउट होतं ना. पूर्ण. हा. हा, ठीक आहे. हम्म. आज यद्य अत्र अद्य तातः सन्निहितो भवेत्. सन्निहितो म्हणजे सन्निहितो काय? म्हणजे जवळ जवळ. ह्याला अगं हे शकुंतले. उपस्थित यद्य म्हणजे शकुंतले, आता, हा, यद्य त्राद्य, यद्य त्राद्य. जर जर आज येथे वडील बाबा किंवा उपस्थित असते तर, बाबा किंवा पिताजी. मी असं लिहिलंय, दोन्ही मैत्रिणी दोघी राजा आणि शकुंतलेकडे पाहून कुजबुजतात. हा, उपस्थित असते तर, अगं शकुंतले, जर आज येथे पिताजी उपस्थित असते तर. हा, बरोबर. पण मला हे नाही कळलं, त्या दोघी एकमेकांची कुजबुजतात आणि अगं शकुंतले का बोलतात? नंतर बोलतायत. दोघी कुजबुजल्यानं सख्या कुजबुज कुजबुजतायत आणि केल्यानंतर. शकुंतलेला म्हणतात. म्हणजे त्या सख्य ना, दोघांमध्ये काय सख्य चाललंय ते म्हणजे बाबांनी दोघं जाणलं असतं, असं तिला म्हणायचं असेल. हा, ती शकुंतला विचारतेस ना, ततः किम भवेत, तर काय झालं असतं? मग काय झालं? हा, मग काय, तर मग काय झालं असतं, काय होईल तर काय होईल, भवेत, होईल. हा क्या होता. हा, होता म्हटले ना इथे, मग झाले असते असं होईल का? तो क्या होता, नाही, काय होईलच होईल, बरोबर. हा, भवेत म्हणजे बरोबर झाले आज्ञार्थी आहे ना, असते. बरोबर. हा, झाले असते. मग सख्य तर मैत्रिणी तर काय काय म्हणतात? झालं असं हा, आपण तर म्हणतो. काय झालं. हो, ठीक आहे, तसं पण झालं. तर काय झालं. सख्य, त्या दोघी मैत्रिणी काय म्हणतात? इमम जीवित सर्वस्व येन अपि अतिथी विशेषम कृतार्थम करिष्यति. तर मग त्या दोघी मैत्रिणी म्हणतात की, हिंदी मधला अर्थ बघूया. अपने जीवन के सर्वस्व अर्थात प्राणप्रिय वस्तू तुम शकुंतला कंसामध्ये से भी इस विशिष्ट अतिथी को कृतार्थ करते. अच्छा, दोघी मैत्रिणी काय म्हणतात? इमम जीवित सर्वस्व येन अपि अतिथी विशेषम कृतार्थम करिष्यति. जर बाबा इथे असते तर त्यांनी काय केलं असतं? तर त्यांची प्राणप्रिय कोण? तर शकुंतला, मुलगी त्यांची प्राणप्रिय. म्हणजे इमम जीवित सर्वस्व, म्हणजे त्यांचं जे सर्वस्व हे आहे त्याच्यापेक्षाही जास्त ह्या अतिथीचं त्यांनी विशेष स्वागत केलं असतं, विशेष कृतार्थ केले असते त्यांना. म्हणजे त्यांना हे आवडलं असतं की जावई करून असं थोडक्यात. एकदा काय म्हणतात त्याला, लव्ह ॲट फर्स्ट साईट. आपण असं करूया, अर्थ लिहूया असा. दोघी सखिया काय म्हणतात? आपल्या जीवनाचा सर्वस्व, जी प्राणप्रिय वस्तू म्हणजे शकुंतला, आपली प्राणप्रिय वस्तू म्हणून, आपली प्राणप्रिय वस्तू नको म्हणूया, शकुंतला. मी करू का शेअर डॉक्युमेंट? मी लॅपटॉपवर आलोय. हा, शकुंतला जीवन सर्वस्व तिच्यापेक्षाही
विशेष रूपाने किंवा विशेष रूपाने त्यांनी अतिथीचे स्वागत केले असते किंवा कृतार्थ केले असते. अतिथीला कृतार्थच म्हणूया. अतिथीला कृतार्थ केली पण असते. त्याला मराठीत काय म्हणतो आपण? काय करतो? आपल्याकडे अतिथी येतात, मानपान ना, असं काहीतरी. हा आदरातिथ्य. स्वागत मानपान विशेष आदरातिथ्य. स्वागत हा, आदरातिथ्य आदरातिथ्य. आदरातिथ्य केले म्हणूया आपण असते. हा आदरातिथ्य केले असते. हा नाही, कृतार्थ शब्द जास्ती बरोबर आहे. हा म्हणजे येस मला बरोबर. तरी वाटतं की तो ऑब्लिक टाकू ना. त्याने लग्न लावून दिलं असतं असं तिला हा सुचवायचंय. बरोबर बरोबर बरोबर. हा म्हणून कृतार्थ हा शब्द बरोबर आहे तिकडे. हा, चालेल. नाही, मी म्हटलं कृतार्थ ऑब्लिक आदरातिथ्य लिहून ठेवू, म्हणजे आपल्याला सिमिलर शब्द माहिती आहे असं टाईप. हो चालेल ना. सगळा अर्थ सांगा, मी लिहून घेते. ते नंतर आधीचं काय ते तो क्या होता शकुंतला म्हणे, तेव्हा काय झाले असते नंतर? तर काय तर झाले काय असते? काय झालं? तर काय तर काय झाले मग पुढे? इमान जीवित त्याचं होईल आता. तेच आता आपण म्हणत होतो ना ते. हा, आपल्या म्हणजे मराठीत सांगा पूर्ण, मी लिहून घेते. सांगते. इमं जीवित सर्वस्व येन अपि अतिथी विशेषम कृतार्थम करिष्यति. तर त्याचा अर्थ की म्हणजे आपल्या जीवनात हा आपल्या जीवनातलं सर्वस्व सर्वस्वापेक्षाही हा प्राणप्रिय अशी म्हणजे शकुंतला. हा प्राणप्रिय आपले शकुंतलेला हा नाही, शकुंतला प्राणप्रिय अशा शकुंतलेपेक्षाही हा विशेष आदि हा विशेष अतिथी रूपाने त्यांनी अतिथीला अतिथीला कृतार्थ केले कृतार्थ असते. केले असते. त्या शब्दाचा संधी विग्रह काय केला? जीवित सर्वस्वेन सर्व जीवित सर्वस्व सर्वस्वेन येन अपि अतिथी विशेषम असं होईल का ते? हा हा हो तृतीय आहे का ती? विशेषम जीवित म्हणजे हो. जीवित येन सर्वस्वेन 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 रामेन तृतीया टाईप. तृतीया हा तृतीया मग जीवित तृतीया. सर्वस्वेन हा जीवित सर्वस्वेन अपि अतिथी अपि विशेषम. हा म्हणजे आपल्या बरोबर. जीवित सर्वस्वाने सुद्धा ह्या विशेष अतिथीला कृतार्थ केले असते. म्हणजे हो. शकुंतलेला त्याने लग्न करून दिलं असतं असं सुचवायचंय त्याने. हा म्हणजे थोडक्यात तसं आपण डायरेक्ट तसं नाही म्हणायचं. त्या सख्या आहेत ना, त्या आदरार्थी असं बोलतो. हा इनडायरेक्टली बोलतो. जीवित सर्वस्वेन बरोबर. जीवित पुढे ते पडणार शकुंतला उन्नती करते का? हा, मी एक मिनिट, मी दोन सखी म्हणतात आपल्या जीवनात नाही नाही सर्वस्वाने सुद्धा आपल्या नाही जीवनात नाही सर्वस्व जीवनात सर्वस्वाने सुद्धा नाही. आता त्यांनी खाली अर्थ बघ ना कसं केलंय. आपल्या अपने जीवन के सर्वस्व म्हणजे त्यांच्या जीवनात प्राणप्रिय कोण आहे तर शकुंतला. आपल्या आपल्या शकुंतलेच्या जीवनाचे सर्वस्व हा पेक्षाही आप- म्हणजे प्राणप्रिय शकुंतलापेक्षाही या जास्त विशेष अतिथीचे स्वागत करण्यास कृतार्थ स्वागत करण्यास नाही, विशेष रूपाने त्यांनी अतिथीला कृतार्थ केले असते. विशिष्ट अतिथी आहे ना, विशेष रूपाने कसं काय? अतिथी विशिष्ट आहे ना तो. रूपाने नाही. विशेष अतिथी अतिथीचं विशेषण विशेष आहे. अतिथीला हो हो या विशेष विशेष अतिथीचं अतिथीचे विशेष अतिथीला आदरातिथ्य केले असते किंवा हो, विशेष अतिथीला कृतार्थ केले असते. हो कृतार्थ केले असते. हो. करिष्यती आहे हो ना. हो केले भविष्यकाळ असते. आहे ना. हा भविष्यकाळ पण म्हणजे केले इथे असते. असते तर झालं असतं नाही का. आपण पार्टी करू. ओके. हो म्हटलं आता कुठे येऊ? धनश्री ताई म्यूट करा.
ओके, ते सगळ्यांनी पुढचं काय म्यूट नाव? करा बरं. हा, पुढेच घेऊया आपण. शकुंतला. युवामपेतम. राजेश सर, हे काय होईल? अपेतम अपी असं येतं? वाटतंय युवाम मला. अपि युवाम एतम असं अधिक अपेतम म्हणजे दूर व्हा युवा असं काहीतरी त्यांनी खाली अर्थ थोडं दिलाय पुढे त्याचा. वाचलं. दिलाय का खाली? युवाम अपेतन असं होईल बहुतेक. कुठे आहे? इथे हे पुढे सरकव ना, दिसत नाहीये. युवाम अपियेतम. नाही अपि नाही येणार. अपेतम मग आहे, दूर जा. अपेतम युवाम दूर व्हा अपेतम किंवा असं बाजू कसं? व्हा. तुम्ही अभेद अपेतम. युवाम अपेतम. हम्म. अच्छा. काही सुद्धा तुम्ही दोघे हृदयात दूर जा. हा, तुम्ही दोघी दूर जा. बरोबर. इथे हृदयात म्हणजे मनात येईल. मनात हृदय कृत्वा मंत्र येते. मंत्र येथे. खाली अर्थ बघा. कुछ मन में लेकर ऐसा कर रही हो. तुम दोनों कुछ मन में रखकर ऐसा कर रही हो. किम अपि हृदये कृत्वा मंत्र येथे. मनात तुम्ही काहीतरी विशेष विषय ठेवलाय आणि तुम्ही असं बोलताय, तुम्ही असं म्हणताय. म्हणजे आमच्या दोघांचं नातं तुमच्या मनात जोडताय काहीतरी थोडक्यात. आहे, हा. न तुमच्या मनात युवयोः काहीतरी आहे. वचनम. हा, न युवयोः तुम्ही मनात वचनम काहीतरी ठेवून असं गुपचूप बोलत आहात. बोलताय. हा. हा, बरोबर. म्हणताय. तुम्ही मनात काहीतरी ठेवून असं असं करत आहात. असे करत आहात. न युवयोः वचनम श्रोष्यामी. मी तुमच्या दोघींचंही बोलणं ऐकत नाही. ऐकणार नाही किंवा ऐकत नाही. हा हा. नाही सुनूंगी. हो भविष्य काय आहे ना, हो. तुमच्या दोघींचेही बोलणे ऐकणार नाही. ऐकणार नाही. वयम अपि तावत भव्यतो. सखीगतं किमपि पृच्छामः. वयम अपि तावत भवत्योः सखीगतं किमपि पृच्छामः. राजा म्हणतो, हम भी आप दोनों की सखी के विषय में कुछ पूछना चाहते हैं. म्हणजे मला सुद्धा आपल्या दोन्ही वयम अपि, मैत्रिणींच्या मी बद्दल सुद्धा काही विचारायचं आहे. वयमपि पृच्छामः. आम्ही देखील. मी सुद्धा त्यावर नाही, मी वयम आहे ना, नाही. आम्हाला सुद्धा. हा, तावद आम्ही देखील. तावद. वयम तर आम्हाला सुद्धा याप्रमाणे हा आपल्या हा सखीबद्दल काहीतरी विचारायचे आहे. सखीबद्दल प्रमाणे. सखी पण त्या म्हणजे दोघींना त्या- बोलतोय ना तो, त्या दोघींची हो, सखी म्हणजे आपल्या शकुंतला. सखींबद्दल. भवत्यो म्हणजे तो आता त्यांना तुमच्या असं पण हे हा, करतोय ना. तुमच्या हा, सगळ्यांना. आपल्या दोघींच्या सखीबद्दल. हे सखीगतमचा अर्थ वेगळा आहे बरं. नाही, सखी बोलत होत्या त्या विषयाबद्दल. हे त्यांचं म्हणणं होतं ना, काय जे मनात त्यांच्या होतं ते. सखी के विषय में असं म्हटलंय खाली पण. हा, सखीच्या हा. सखीबद्दल नाहीये आम्हाला ते, सखी बोलत असलेल्या विषयाबद्दल हा, आम्हाला देखील काही तावत. विचारायचं. हा, नाही, तावत सखीबद्दल म्हणजे शकुंतला त्याप्रमाणे बद्दलच घेतलंय का? विचारायचंय ना. हो, दोघींच्या आपल्या दोघी. सखीविषयी काही विचारायचे आहे. हा, हो, दोघींच्या बरोबर. हा हा सखीबद्दल काहीतरी विचारायचं. हा, दोघींची दोघींची सखी सखी म्हणजे म्हणजे शकुंतला. शकुंतला. हा हा, हम्म. अशा आहे अर्थाने. बरोबर. मला सत्य. आम्हाला सुद्धा हा, वयम आम्हाला. तावत म्हणजे काय घेतलं तुम्ही? त्याप्रमाणे. याप्रमाणे. हो, ता याप्रमाणे. म्हणजे त्याप्रमाणे पण म्हणता येईल. मी असं लिहिलंय, राजा. हम्म. आम्ही देखील त्याप्रमाणे आपल्या सखीबद्दल काहीतरी विचारायचे आहे.
काहीतरी आम्हाला विचित्र गेलाय झालंय. मग. आम्हाला सुद्धा तुम्हा दोघींच्या सखीविषयी काही विचारायचे आहे. बरोबर. पृच्छामः विचारायचं. तुम्हा ते किम अपी आहे दोघींच्या ना तिकडे, म्हणून मी सखीबद्दल काहीतरी काहीतरी केलं विचारायचं होतं. हम्म. काही काही विचारायचंय. विचारायचे आहे. किमपी. दोन्ही ठिकाणी अपी आलंय, वयमपी आणि किमपी. वयमपी म्हणजे माझा सुद्धा, हो. आणि किमपी म्हणजे काहीतरी म्हणायला सुद्धा. लागेल. काही मग सुद्धा. आम्हाला सुद्धा त्याप्रमाणे तुम्हा दोघींच्या सखीबद्दल काहीतरी विचारायचे आहे. हो. ठीक आहे, पुढे जाऊ. पुढे सख्य. आर्य अनुग्रह इवेयम इवेयम्भ्य अभ्यर्थना. अभ्यर्थना अभ्यर्थना. च अनुग्रह्यो विय इयम अब्ध. ते नको मी वाचायला. बदललं ते पेज पुढचं घेतलं कारण अर्थ तिकडे दिलाय आता. आर्य आपकी ते प्रार्थना हम लोगों अभ्यर्थना का म्हणजे अनुग्रह. प्रार्थना का? प्रार्थना हो. अनुग्रह के समान है. हाँ. प्रार्थना अभ्यर्थना. आर्य अनुग्रह इवेयमभ्यर्थना. इय इव एव अयम होईल ना? आर्य म्हणजे इव महाराज. अव इयम. इव इय यम एव त्याचा इव संधी अयम. विग्रह का इवेयमचं इव इयम इव का? अयम. एयम केलाय मी. इव अधिक एयम. एयम नाही येणार का? एयम शब्द नाही येणार. एयम. इव इयम. इयम हा बरोबर. नाही ई म्हणजे मग ई झालं असतं ना, ईव्हीएम झालं असतं ना. नाही, हे अधिक झालं ई एच होतो ना. हा. व मधला म्हणून अधिक ए म्हणून वेळ झाला. इवेयम महाराज. इव अयम इव इयम अभ्यर्थना. अनुग्रह. एवमभ्य होईल का मग ते? काय इव एवमभ्य भ्यचं काय आहे? इव इयम अभ्यर्थना. काय? इव इयम अयम अभ्यर्थना. अभ्यर्थना अभ्यर्थना. म्हणजे कदाचित अभ्यर्थना. प्रार्थना असू शकते. हा तिथे प्रार्थनाच दिलाय भविष्य. हे आपली कुठे दिलंय? मला प्रार्थना. मागे नाही मिळालं. नेक्स्ट पेज वर 141 पेज वर. अर्थना हा शब्द आहे का? अर्थना. इवे इयम अभिअर्थना. काय माहिती. कुठे ई दिलं? अधिक अ पण य होतो ना, म्हणून अभ्य म्हणून तर भ्य झालं. हो पण अभिअर्थना कसं होईल? अभ्यर्थना. म्हणून म्हटलं अर्थना हा शब्द आहे का विचारलं मी. पण अर्थना मला नाही माहिती हो. अभ्यर्थना म्हणजे प्रार्थना असं असं आहे वाटतंय का? मला. अभ्यर्थना हा शब्द आहे का? माहित नाही मला. हा मग ठीक आहे. अभ्यर्थना तसा शब्द असेल विशेष तर ठीक. प्रार्थना म्हणजे अभ्यर्थना म्हणजे विशेष प्रार्थना. सर नाही का म्हणत आपल्याला अभि वगैरे लागलेलं असलं की ते विशेष हे. हा. महाराज आपली प्रार्थना. आपली आता इथे कंसात. याच्यातनं त्यांनी काय दिलंय? अभ्यर्थना इज इक्वल टू अभि प्लस अर्थ प्लस ल्यूट प्लस टाप प्रत्यय. ते अभ्यर्थना झालाय. मीन्स प्रार्थना विनंती. कुठे दिलंय का? गुगलवर. हो का? त्या दोघींसाठी म्हणजे त्या स्त्रीलिंग म्हणून ना आलंय. वगैरे. महाराज ही प्रार्थना अनुग्रहा समान आहे. अनुग्रह. आपली ही प्रार्थना. अनुग्रह म्हणजे ऍक्सेप्टन्स ना. हा. अनुग्रह केला असं म्हणतो ना आपण. हो. किंवा अनुग्रह घेतला. आपण गुरूंचा अनुग्रह घेतो ना. रिक्वेस्ट अनुग्रहच लिहू. ग्रांटेड.
आर्य रिक्वेस्ट आपली ग्रँटेड ही करेक्ट. विनंती हा. आमच्यासाठी अनुग्रहासमान आहे. हा बरोबर. हा पुढचं घेऊ. राजा म्हणतो भगवान काश्यपः शाश्वते ब्रह्मणि स्थित इति प्रकाशः इयं च वहा सखी तदात्मजेति कथम एतत्. खाली अर्थ दीपाली आहे जरा म्यूट कर राजा ग. कश्यप कुल सॉरी में मी का उत्पन्न. हा? हो तुझं बॅकग्राऊंड मध्ये आवाज आवाज येतो. राजा म्हणतो हिंदी अर्थ बघते हा. कश्यप कुल में उत्पन्न पूज्य कण्व शाश्वत ब्रह्मचर्य के अवस्थित है अर्थात नैष्टिक ब्रह्मचारी है यह प्रसिद्ध है और आपकी यह सखी शकुंतला उनकी पुत्री है यह कैसे. हा राजा विचारतो कारण ती कश्यपांकडे असते ना शकुंतला. तर कश्यप कुळातील नाही आपण कण्वांकडे याचं असते. पहिले आपण याचा जरा अन्वय करूया ना. भगवान हो. काश्यप हम्म. ब्रह्मणी स्थितः इति प्रकाशः शाश्वतः. शाश्वते असं करायला लागेल का. हा बरोबर. शाश्वते क्रियापद आहे ना. हो 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 हो. नाही, शाश्वत म्हणजे नेहमी जे सत्य असतं ते म्हणजे इथे आजन्म ब्रह्मचारी टाइप होईल ते. भगवान शाश्वत म्हणजे जे शाश्वत आहे फॉर एव्हर आहे चिरंतन शाश्वत आहे, आहे. फॉर एव्हर आहे किंवा ते. बदलणार नाही प्रकाश हा म्हटलंय हा इथे प्रकाश हा म्हटलंय त्यांनी ते. हे भगवान प्रसिद्ध काश्यप आहे हा ना, हे हे प्रसिद्ध प्रकाशा आहे. इतकं स्वच्छ आहे. प्रसिद्ध आहे नाही, हा प्रकाशा ठीक इतकं आहे. स्वच्छ आहे असं म्हणजे. काय सॉरी एकदा परत अर्थ हे करूया का. इथे भगवान प्रसिद्ध लिहिलंय. काश्यप भगवान काश्यप ब्रह्मणि स्थितः इति प्रकाशः. पण ते कण्व नाही ऋषी होते ना, इथे काश्यप का लिहिलंय. कण्व ऋषी भगवान काश्यप काश्यप म्हणजे कश्यप कश्यप कुळ कुळातील. आहे. कश्यप कुळ कश्यप आहे कुळातले. त्यांचं. कण्व नाही पण हा कश्यप त्याला कुळ ब्रह्मचारी असते तर मग पुढे हे स्कूल कसं होईल. कश्यप कुळ में उत्पन्न पूज्य कण्व. हा कश्यप कुळात उत्पन्न जन्मलेले कण्व. किंवा कुळात उत्पन्न झालेले कण्व मुनी. हा मग सांग अन्वय कसा केलास. हे भगवान शाश्वत काश्यप ब्रह्मचारी आहेत हे प्रसिद्ध आहे किंवा हे हो. स्वच्छ प्रकाशा इतकं खरं आहे असं. स्थितः स्थितः हे येईल ना क्रियापद. हित स्थाच ते स्थित आहे. धातू स्वरूप आहे ना. हो स्थित इति प्रकाशः स्थितः नाही. भगवान काश्यप शाश्वते ब्रह्मणि स्थितः हे असंच राहील. मग काय अन्वय करायचं असंच राहील. याच्यामध्ये. हो असंच राहील ते. हा इथे कण्व ऋषींना भगवान म्हटलं असते म्हणून काश्यप कुळातले भगवान म्हणजे कण्व नाही नाही ऋषी. नाही काश्यप म्हणजे कश्यप कुळातले असं त्यांना हा काश्यप म्हणजे म्हणतात. मग भगवान हा. काय आहे आधी. हा भगवान म्हणजे कण्व ऋषीसाठीच म्हटलेलं असेल. हो. हा हे तेच म्हणूनच कण्व म्हटलं मी. ज्यांच्याबद्दल त्यांनी नाव न घेता म्हटलंय की त्यांना कण्व भगवान म्हटलंय. काश्यप. हो हा. म्हणून मी ते काश्यप कुळातील भगवान असं केलं किंवा कण्व ऋषी म्हणता येईल. सर्व कण्व आपण काश्यप हा. कुळातील काश्यप ब्रह्मचारी कुळातील कण्व ऋषी हे शाश्वत ब्रह्मचार्य ब्रह्मचारी आहेत. होते. ब्रह्मचारी आहेत असं प्रसिद्ध आहेत ते आहे. अजूनही असं आहेत माहित ना. आहे. हा असं माहित आहे. प्रसिद्ध आहे. कश्यप कुळातील कण्व ऋषींचे ब्रह्मचर्य हे ब्रह्मचारी आहेत. ऋषी शाश्वत ब्रह्मचारी. म्हणून मी ते कायम. आजन्म केलं याचं होतं. असं आहे हा. कश्यप कुळात जन्मलेले पूज्य ऋषी कण्व शाश्वत ब्रह्मचर्य पाळतात अवस्थित आहेत किंवा हे शाश्वत प्रसिद्ध आहे. ब्रह्मचर्यात आहेत. हा प्रसिद्ध आहे.
शाश्वत ब्रह्मचारी आहेत हे प्रसिद्ध आहे. मग हा. ही तुमची सखी त्यांची मुलगी कशी? यमच यं च वः सखी तदा हं. आत्मज इति कथम आत्मजा. इतत् आत्मजा. तदा आत्मजा आत्मजा इति हं. कथम एतत्? कथमेतत् कथम एतत्? हं. म्हणजे हे कसे? हे हा. कसे? तुमची ही सखी त्यांची मुलगी हे कसे? हे कसे? हं. तत् अधिक आत्मजा. अधिक इति. मग अनुसूया काय म्हणते? शृणोतु आर्याः अस्ति कः अपि कौशिक इति गोत्रनामधेयो महाप्रभावी राजर्षिः. काय म्हणते अनुसूया? शृणोतु आर्याः, महाराज ऐकावे. कौशिक या गोत्राचे कोणी अत्यंत प्रभावशाली राजर्षी आहेत. अस्ति श्रूयते, ऐकतोय. हा शृणोतु. हा. हा शृणोतु मी आर्याः. ऐकलंय. हं. हा ऐकलंय. हा. पण आधीचा अर्थ लिहायचा आहे ना आपल्याला. हो अनसूया. शृणोतु आर्याः, महाराज ऐकावे. अस्ति कः अपि कौशिक इति गोत्र नामधेयो महाप्रभावो राजर्षि. कौशिक या गोत्रातील कोणी अत्यंत प्रभावी राजर्षी आहेत, ऋषी आहेत. राजर्षी. राजा प्लस ऋषी, राजर्षी. राजा आहे. नाही, राजर्षी म्हटले ना, म्हणजे तो तप पण करतो ना पुढे, त्यामुळे तो ऋषी पण होता तसा दृष्टीने, म्हणून राजर्षी म्हटले. म्हणून राजर्षी. हा मग डायरेक्ट अनुसूया, महाराज ऐकावे. कौशिक या गोत्राचे कोणी अत्यंत प्रभावी राजर्षी आहेत. राजा. हो असे ऐकिवात आहे. मग पुढे अनसूया म्हणते तमावयोः प्रियसख्याः प्रभवम अवगच्छ. उञ्जितायाः शरीरसंवर्धनादिभिस्तात कश्यप्योऽस्या पिता. कोसे बोलत असतील हे. तम आवयोः प्रियसख्याः प्रभवम् अवगच्छ. उज्झितायाः शरीरसंवर्धनात् हे पुढे काय? शरीरसंवर्धनादिभिः तात. नाही उषाताई, शरीर संवर्धनात अभिस्थात. अभिस्तात. अच्छा. नाद बरोबर. अभिस्तात. काश्यप्यो अस्याः अस्याः पिता. काश्यपः अस्याः पिता. काश्यप हा हिचे वडील. हा. आता हिंदीतला अर्थ बघूया ना. अनुसूया म्हणते उन कौशिक को हमारी प्रिय सखी शकुंतला का जन्मदाता पिता समझे. माता पिता से परित्यक्त इसके शरीर के पालन पोषण आदि के कारण तात कण्व इसके पिता हैं. थोडक्यात त्या पालन पोषण त्याने केलं.